त्या वृत्तपत्राचं खंडन आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांना शो कॉज नोटीस देऊन ते वृत्तपत्र बंद होण्यासाठीचा पोलीस प्रशासनानं पत्र द्यावं अशी विनंती करतो साहेब। आपला झाला निवेदन हजारो वर्ष चालणार आहे। जे पण तुमचे विषय आहेत ते विषयाचं माझ्या दोन्ही डीसीपी महोदयांना, माझ्या सीपी साहेबांना, सिडको प्रशासनाला अतिक्रमणचा विषय आपण आजचे मूळच्या विषयामध्ये आपण इन्क्लूड करणार नाही। सगळ्यात पहिली आपल्याला जेवढा तुम्ही 35 सांगा, 70 सांगा, 105 सांगा, 200 सांगा, आम्ही सगळ्यांवर कारवाई करणार। अतिक्रमण बाब हे आमचा दुसरा पॉइंट। आम्ही क्लिअर आहात पहिल्या 2 पॉइंटवर। आमचा तिसरा पॉइंट, आज आपण जे मीटिंग साठी आलो आहोत, जे जागेवर हे विषय सुरू झाला आहे, जागेवर जे मूर्त्या बसवलेली आहेत ते असो की आपले नवरात्राची दुर्गाची असो, दोघांनाही सिडकोने परवानगी दिली नाही। ही आमची तिसरी बाब आहे। आम्ही खूप क्लिअरली पॉइंट वाईज आपल्याला करत आहोत, कोणाला काही कन्फ्युजन नाही। कोणतेही या सिडकोने परवानगी दिली नाही आहे। आज ही आमची तिसरी बाब झाली। शेवटची आणि चौथी बाब, सदर जागेवर जे आपण विषय डिस्कस आहात, काही कोणत्याही कार्यक्रमचा परंपरा वगैरे नाहीत। त्यामुळे याला पुढे पण परवानगी, यावेळीच पण परवानगी देता येणार नाही, पुढे पण परवानगी देता येणार नाही। परंपरा नसल्यामुळे मागील परवानगी होत नव्हती, आता आम्ही देणार नाही आणि पुढे पण देणार नाही। 4 बाब आमची क्लिअर आहे। कॉन्स्टिट्यूशन बाबतीत बोललो आम्ही, उरलेल्या अतिक्रमण शहराचे काढण्यात बाबतीत बोललो आम्ही, सिडकोची परवानगी बाबतीत बोललो आम्ही, आणि चौथा, सदर जागेवर काही याची परंपरा नाहीत। हे बुद्ध आणि धम्मग्रंथ पठण साऊथ सिटी सिडको महानगर 2 येथील ओपन स्पेसवर चालू होता। सगळ्या जाती धर्माचे तिथे कार्यक्रम होतात। त्याच धर्तीवर आम्ही संविधानिक मार्गाने सगळ्या बौद्ध उपासक व उपासिकांकडून रितसर निवेदन सादर केलं आणि ते सिडको प्रशासनाला दिलं होतं की आम्ही बुद्ध आणि धम्म त्यांचा ग्रंथ वाचतोय। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पण दिलं आणि त्यानंतर प्राधिकरणाला पण एक माहितीस्तव अर्ज सादर केला की आम्ही बुद्ध आणि धम्म त्यांचा ग्रंथ वाचतो। ज्या दिवसापासून बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचनाची सुरुवात झाली त्या दिवसापासून मला वैयक्तिक बोलवण्यात आलं सगळीकडे, आणि तुला जीवे मारण्याची धमकी देऊ, तो बुद्धमूर्ती काढ, नाही तर तुला जीवे मारण्याची धमकी आम्ही देऊ। प्रत्येक वेळेस दांडिया ह्या मंदिरात बसतात, दुसरीकडे बसतात, पण बुद्ध आणि धम्म ग्रंथ चालू होता तिथंच दांडिया त्यांनी बसवल्या आणि हे केलं। आमच्या माता भगिनी रोडनं जातात, त्यांना तिथे शिवीगाळ केल्या जाते, त्यांच्याकडे पाहून थुकल्या जाते। आमच्या ह्या भगिनीची ओढणी ओढली आणि असे प्रकार तिथे घडले। महाराज हो, तुम्हाला याबाबत आपण पोलीस प्रशासनाकडे रितसर तक्रार केली आहे का? हां, याबाबत आम्ही आता डीसीपी साहेबांकडे रितसर तक्रार केलेली आहे। सगळे तिथले जेवढेही रहिवासी आहेत त्यांच्या तिथं सिग्नेचर झालेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथून आता यानंतर महार समाजाचं एकही घर येऊ द्यायचं नाही, त्यांना तिथे राहण्यास भाग पाडायचं नाही, किरायानं घर पण द्यायचं नाही, असा तिथं आमच्यावर बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे। आणि येणाऱ्या 12 तारखेला आम्ही बौद्ध धम्म परिषद आयोजित केली होती सगळ्या समाजाकडून। आम्ही सगळी परवानगी घेण्यासाठी गेलो, परंतु सिडकोनं परवानगी अशी दिली की बुद्ध आणि धम्म ग्रंथ पठण आहे, याला तुमच्या धम्म परिषदेला ह्या लोकांचा विरोध आहे, त्याच्यामुळे तुम्ही धम्म परिषद घेऊ नका। आम्हाला क्लिअर भाषेत दिलं। पोलीस स्टेशननं पण आम्हाला तसं दिलं की तुमचं जे 12 तारखेचं धम्म परिषद आहे याला इतर समाजाचा विरोध आहे, तिथं कोणतेही कार्यक्रम झाले नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि असं करून आमची मानसिकता असं वाटत नाही का यामुळे 2 समाजात तेढ निर्माण होतं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण आम्ही केलाच नाही। आम्ही बुद्धांच्या मार्गाने चाललो। आम्ही आमचं त्यांच्या दांडिया बसलेल्या होत्या, त्यांचा आवाज डीजेचा एकदम फुल होता। आम्ही आमचं एकदम 5 ते 6 मध्येच कार्यक्रम आटपून घेतला। साऊंडचा आवाज पण आमचा कमी होता। आम्ही तिथं 3-3 CCTV लावलेले आहेत आणि मला प्रत्येक वेळेस धमक्या आलेल्या, त्याच्या फोन कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत
की तू ही मूर्ती याबाबत काढून घ्या. आपण गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली हा, आहे का? काल पोलीस आयुक्त यांना निवेदन दिलं आणि मेलवर मुख्यमंत्री, गृहमंत्री, DCM सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं. आणि आज इथले सगळे समाज बांधव यांना जाताना थुकतात आणि इथून गेले म्हणून पाणी टाकतात. आमची VIP साऊथ सिटी बाटली असं या ठिकाणी म्हणतात. आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि आमचा 12 आज तारखेची पोलीस धम्म परिषद- प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेतून आपण समाधानी आहात का? आज पोलीस प्रशासनाची आमची बैठक झाली. पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तिथल्या दोन्ही मूर्त्या हटवून घ्या आणि तुमचं हे निवारण करा. परंतु आम्ही जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे बुद्ध धम्म परिषदेचा, आता आम्ही कार्यक्रम घ्यायचा कसा हा आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे. आता आम्ही तर निवेदन दिलं होतं, आम्ही ते निवेदन दिल्यानंतर आम्हाला परवानगी नाकारली. आता इथून पुढं आंबेडकरी जनता प्रत्येक संघटना निवेदन देतील आणि परवानगी घेतील आणि आंबेडकरी जनता ते बुद्ध धम्म आपलं परिषद घ्यायची पुढचं का नाही ते नियोजन ठरवतील. काय असणार? पुढचं नियोजन हेच असणार की सामाजिक भावना सगळ्यांची हे राहिली पाहिजे आणि आमच्यावर जे अन्याय अत्याचार झालाय यावर न्याय मिळाला पाहिजे. आपलं नाव? माझं नाव कुंदन लाटे.